नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी सुमित. आपली माती आपले लोक या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. शेतकरी मित्रांनो, आज आपण दोन प्रसिद्ध तणनाशकाबद्दल माहिती घेणार आहोत. स्वीप पॉवर आणि मिरा 71. अनेक शेतकऱ्यांच्या मनात प्रश्न असतो की दोनपैकी कोणते औषध घ्यावे, कोणते जास्त प्रभावी आहे, कोणते तणासाठी योग्य आहे. आज आपण हे सर्व या सोप्या भाषेतून समजून घेणार आहोत. शेतकरी मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट नक्की करा. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया शेतकरी मित्रांनो. तर शेतकरी मित्रांनो, आज आपण बघा कपाशी पिकामध्ये आलेलो आहोत आणि इथे मी मिरा 71ची फवारणी केलेली आहे. तर शेतकरी मित्रांनो, तणनाशक म्हणजे काय? बघा, तण म्हणजे पिकाचे अन्न, पाणी आणि खत खाणारी अनावश्यक वनस्पती, याला आपण तण म्हणतो. आणि तण जास्त वाढले तर उत्पादन कमी होते. त्यामुळे योग्य तणनाशकाची निवड महत्त्वाची आहे. समजलं शेतकरी मित्रांनो? तण म्हणजे काय किंवा तणनाशक म्हणजे काय? तण म्हणजे पिकाचे अन्न, जे काही पिकाचे अन्न आहे, पाणी खत खाणारी अनावश्यक वनस्पती, जे काही पीक सोडून जे काही आपल्या शेतामध्ये अनावश्यक वनस्पती दिसतात त्याला तण असे म्हणतात शेतकरी मित्रांनो. तर आता बघूया शेतकरी मित्रांनो, मिरा 71 म्हणजे काय? सक्रिय घटक ग्लायफोसेट 71% SG हे सिस्टमॅटिक प्रणालीलगत तणनाशक आहे. पानातून आत जाते. बघा शेतकरी मित्रांनो, जे काही तणकट दिसते तुम्हाला, हे जे काही तणकट दिसते शेतकरी मित्रांनो, याचं वैशिष्ट्य कसं आहे? पानातून आत जाते, मुळापर्यंत पोहोचते, संपूर्ण तण मुळासकट नष्ट करते. शेतकरी मित्रांनो बघा, तुम्हाला माझ्या शेतामध्ये दिसत आहे, मी तणनाशक मारलेलं आहे. हे बघा, मिरा 71 मारलेला आहे. पूर्ण मुळापर्यंत नष्ट करते. परिणाम दिसायला, याचा परिणाम कसा दिसतो शेतकरी मित्रांनो? 7 8 10 दिवसात आपला परिणाम दिसून येतो. तुम्हाला बघा, मी मिरा 71 मारलेले होते. हे बघा, आता दिवस जास्त झाले, परंतु आपल्याला ज्या दिवशी तुम्ही मिरा 71 माराल, जमिनीमध्ये ओलावा असते, गरजेचे आहे. जमीन खूप ओली पाहिजे आणि तुम्हाला 10 दिवसात मिरा 71चा रिझल्ट दिसतो म्हणजे दिसतो. तर फायदे बघा. आता याचा फायदा कसा? तणावर जास्त प्रभावी आहे, पुन्हा उगवण कमी. तुम्ही जर मिरा 71 मारले, पुन्हा उगवण होत नाही, वेळ लागतो उगवणीला. पूर्ण नाहीसं झालेलं आहे शेतकरी मित्रांनो मिरा 71 फवारणी केल्यावर. बघा, आता बघूया शेतकरी मित्र, स्वीप पॉवर. बरेच शेतकरी स्वीप पॉवर फवारणी करतात, जास्त करून यवतमाळ जिल्हा आता आपल्या इकडे आहे. तर बघा, सक्रिय घटक ग्लायफोसेट अमोनियम एक कॉन्टॅक्ट संपर्क तणनाशक आहे. म्हणजे ज्या भागावर औषध पडते तोच भाग जळतो शेतकरी मित्रांनो. बघा, आता तुम्ही स्वीप पॉवर जर फवारणी केली तर तुमचं जर ते स्वीप पॉवर हे बघा, या पानावर जर पडलं शेतकरी मित्रांनो, तर हे पान लगेच भासते. ज्या भागावर औषध पडले ते स्वीप औषध, स्वीप पॉवर, याचा परिणाम कसा 2 ते 5 दिवसात दिसतो आपल्याला. 2-3 जास्त तुम्ही जितली मात्रा घ्याल त्या मात्रानुसार आहे. जास्त घेतली शेतकरी मित्रांनो तर लवकर असर दाखवतो 2-3 दिवसात लगेच. पण मुळावर परिणाम मर्यादित असू शकतो. याचा मुळावर परिणाम होत नाही. तुमचं जर तण मोठं असेल, स्वीप पॉवर तुम्ही फवारणं, पानं भाजून जाईन, पण जे काही दुधी राहणार, जे काही गाजर गवत राहणार, तिथून अजूक नव्हती काढणार, फुटवे फुटणार, अजूक तण वाढणार, पण त्याचा विशेष मुळापर्यंत परिणाम होत नाही. पण तुम्हाला तण भाजल्यासारखे लवकर दिसत का बा, आपलं तण पूर्ण भाजलेला, पानं पूर्ण भाजदार, काही तण मरणारही. याचे फायदे काय शेतकरी मित्रांचे? लवकर परिणाम, लहान तणावर चांगले चालते. जर तुमच्या शेतामध्ये लहान तण असेल तर लवकर प्रभावी आहे आणि लहान तण पुन्हा जिवंत होत नाही. पण मोठे तण जसे माझ्या शेतामध्ये होते दुधी, ते मोठे तण मरत नाही, फक्त पानं भाजतात, नंतर अजून पुन्हा तेच जिवंत होतात. असा या स्वीप पॉवरचा असर पडतो शेतकरी मित्रांनो तणकटावर.
आता दोन्हीमधील मुख्य फरक काय आहे बघा. मिरा 71 पानातून मुळापर्यंत जाते बघा. हे जे काही तणकट दिसत आहे तुम्हाला पानातून, म्हणजे आंतरप्रवाही औषध आहे शेतकरी मित्रांनो. मिरा 71 हे आंतरप्रवाही औषध आहे. पानातून मुळापर्यंत जाते. मोठ्या व हट्टी तणावर प्रवाही परिणाम, उशिरा पण मजबूत. जे काही मिरा 71 आपण फवारणी केली पानातून मुळापर्यंत जाते आणि मोठे व हट्टी तण जे जबरदस्तीने जिवंत राहतात त्याच्या प्रभावी परिणाम, उशीर लागतो, 7 ते 8 दिवसात रिझल्ट मिळतो, पण मुळापर्यंत हे अंतर पानातून अंदर जाते. आणि सीप पॉवर फक्त पानावरील झालेला भाग जळतो, परिणाम लवकर दिसतो, लहान तणावर उत्तम, मोठ्या तणावर जास्त परिणाम दिसत नाही. मोठ्या तणावर पानं भाजणार, जिथले मोठ्या तणाचे जिथले काही पानं असेल तिथले पानं भाजणार, बाकीचे पानं खालचे जिवंतच राहणार. मग खालचे पानं नाही भाजले तर काय होईल, खालचे पानं सूर्यप्रकाश शोषण करेन, जमिनीतून अन्नरस घेऊन ते झाड मरणार नाही. पण मिरा 71 जे आहे शेतकरी मित्रांनो, हे जमिनीपर्यंत आंतरप्रवाही आहे आणि पूर्ण नष्ट करतो. आता कोणते औषध कमी वापरावे बघा. मिरा 71 वापर जरा तण मोठे झाले असेल, मुळासकट तण संपवायचे असेल. तुम्हाला जर शेतामध्ये तण मोठे झालेले आहे, तुमच्या शेतामध्ये जर मुळापर्यंत तण संपवायचं आहे तर मिरा 71 आणि सीप पॉवर याचा वापर कसा, तण लहान असेल, लवकर नियंत्रण हवे असेल तर सीप पॉवर, अशी 2 औषधीमध्ये फरक आहे. तुम्ही असा वापर करू शकता आपल्या नियोजनानुसार. आपल्या शेतामध्ये तण लहान आहे की मोठा आहे. आता फवारणी करताना घ्यायची काळजी. औषध पिकाच्या हिरव्या पानावर पडू देऊ नका. हडू किंवा शिल्ड असलेले नोझल वापरा. वारा कमी असताना फवारा करा. पावसाची तर शेतकरी वारा असताना फवारणी करा. पावसाची शक्यता नसताना फवारणी करा. लेबरवरील डोसचे पालन करा. आता शेतकरी मित्रांनो, मिरा 71 आणि सीप पॉवर हे दोन्ही चांगले तणनाशक आहेत, पण त्याची काम करण्याची पद्धत वेगळी आहे. त्यामुळे तणाचा प्रकार, तणाची उंची आणि शेताची परिस्थिती पाहूनच योग्य औषध निवडा शेतकरी मित्रांनो. मी बघा, माझ्या शेतामध्ये तण मोठे होते तर मी मिरा 71ची फवारणी केली, आणि तण लहान असते तर मी सीप पॉवर फवारले असते शेतकरी मित्रांनो. आणि हे सीप पॉवर फवारताना खूप काळजीपूर्वक फवारणी करावी लागते, खूप काळजीपूर्वक. कारण की कपाशी पिकावर जर उडले तर कपाशीची पानं भाजतात. हवा जर आली, धुंदरा जर नौजल तुम्ही फवारणी केली तर खूप काळजीपूर्वक फवारणी करावी लागते, हुळ लावून. मिरा 71 तसे नाही शेतकरी मित्रांनो. मिरा 71चे जर 1-2 थेंबही पडला एका पयाटीवर, एका पानावर, तर तिथलेच पान थोडंसं जळल्यासारखं होईल किंवा आंतरप्रवाही अंदर विशेष फरक पडणार नाही. पण सीप पॉवरचं पूर्ण पानच भाजून टाकेल. तर या 2 औषधीमधला फरक आहे शेतकरी मित्रांनो. तुम्ही कोणते तणनाशक मारले तुमच्या कपाशी पिकामध्ये तर नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. ह्या आहेत 2 औषधीमधला फरक. व्हिडिओ आवडला असेल लाईक शेअर कमेंट नक्की करा. पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.